संस्काराला हालेलुया 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 पिता पुत्र पवित्र आत्मा यांच्या नावे हालेलुया हालेलुया। प्रियानो, आपले परमेश्वर आठवण करणारा परमेश्वर आहे। प्रेज द लॉर्ड। तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही मनापासून जे काही केलेलं आहे, हालेलुया, तिमोथीला पत्र लिहिताना पौलानी बोलले, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, धन्यवाद येशू। काही लोकांच्या कामाचा कौतुक केला, हालेलुया, आणि तिमोथीला पौलानी सांगितलं की हालेलुया, परमेश्वर तुम्ही केलेल्या चांगल्या कार्याचा आठवण करणारा आहे। हालेलुया। प्रियानो, आपल्या परमेश्वराचं एक वैशिष्ट्य आहे, आपले परमेश्वर विश्वासू आहे। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। विश्वासू असलेल्या लोक विश्वासूपणाचं जीवन जगलं तर परमेश्वराचा हृदय त्यांच्यातही आहे। जीवनामध्ये आपण पाळणारी गोष्ट असे आहे, हेसेकियाच्या हातामध्ये जेव्हा अधिकार आला, त्यांनी एक महत्वाचं काम केलं। प्रेज द लॉर्ड। पहिले काम त्यांनी केलं, त्यांनी देवळाचा बंद असलेले दार उघडं ठेवलं। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। परमेश्वरासाठी दार उघडं ठेवणे, हालेलुया। त्यानंतर त्यांनी दुसरं एक काम केला, हालेलुया, मंदिराची दुरुस्ती केली। मंदिरामध्ये काही कमीपणा वगैरे आहे, इकडे तिकडे जे तुटलेलं फुटलेलं वगैरे आहे, त्यांनी ते दुरुस्त करून घेतली। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। दार उघडं ठेवणे ते लोकांच्या चांगुलपणासाठी असलेली इच्छा आहे। प्रेज द लॉर्ड। दुरुस्ती, मंदिराच्या दुरुस्ती वगैरे करणे ते देवावर असलेले प्रेमाचा प्रकरण आहे। हालेलुया, हालेलुया, धन्यवाद येशू, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, हालेलुया। प्रियानो, आपण या हेसेकियाबद्दल परमेश्वर सांगणाऱ्या एक सुंदर गोष्ट असे आहे, हा विश्वासू आहे। प्रेज द लॉर्ड। परमेश्वराचे एक वैशिष्ट्य आहे, तो पण आपल्या परमेश्वर विश्वासू आहे। माणूस इकडे तिकडे बदलणार, देव बदलणार नाही। तुझ्या चांगलपणासाठी पहिले देव बदलणार, हालेलुया। तरी देवाने दिलेल्या शब्दामध्ये देव इकडे तिकडे नाही करणार। देव परमेश्वर दिलेले वचन पूर्ण करणारा परमेश्वर आहे। तिमोथीला लिहिलेल्या दुसऱ्या पत्रामध्ये दुसऱ्या अध्यायातील 13व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, हालेलुया। आपण ऐकूया। तिमोथीला लिहिलेल्या दुसऱ्या पत्रामध्ये दुसऱ्या अध्यायामध्ये 13वं वचन, आपण अविश्वासी झालो तरी विश्वसनीय राहतो, कारण त्याला स्वतःविरुद्ध वागता येत नाही। आपण अविश्वास राहिलो तरी देव परमेश्वर दिलेल्या वचनाबरोबर चिकटून राहत आहे। देव विश्वासू आहे, हालेलुया। विश्वासू असलेले लोक परमेश्वर विश्वासू असलेल्या लोकांच्याकडे ध्यान देत आहे। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। तुमच्या बरोबर प्रार्थनेत बसलेली एक बंधू आहे, प्रेज द लॉर्ड, हालेलुया। मी त्या बंधूला ओळखतो, हालेलुया। या बंधूने मला सांगितलं, हालेलुया, कामधंदा नव्हता अशा काळामध्ये प्रार्थना त्यांनी सोडलं नाही, देवाला पकडून विश्वासू होऊन राहिले। प्रेज द लॉर्ड, हालेलुया। या बंधूला इंग्लिश किंवा परदेशातील अनेक भाषा वगैरे येत नाही, हालेलुया। विश्वासाने प्रार्थना केली,
परमेश्वराने त्यांच्याकडे दयेने बघितले. हालेलुया. कोणाला 5 पैसा दिलं नाही, कोणाचा रेकमेंडेशन घेतलं नाही. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. कुठल्याही दलालाकडे गेलं नाही, परमेश्वराजवळ प्रार्थना केली, देवानी त्यांना कामधंदा मिळवून दिले. परदेशामध्ये चांगला काम मिळवून दिले. हालेलुया. कामावर गेल्यावर सोबत असलेले लोक त्यांना कधी कधी विचारत आहे, हालेलुया, ते एवढं प्रामाणिक कशाला राहत आहे. हालेलुया. थोडा इकडे तिकडे केलं तर काही होते. हालेलुया. त्यांनी सांगितलं असं नाही, आमच्यामध्ये आमचा एक जिवंत परमेश्वर आहे. हालेलुया. आणि आमच्या परमेश्वराकडे असं चालत नाही. आम्ही पाप केलं, आमच्याकडून चूक झाली तर आम्ही आमच्या देवाकडे जाऊन कुंसार करतो. हालेलुया. कुंसार करायच्या अगोदर आम्ही देवाला वचन देत आहे, आता मी तुझ्या बरोबर विश्वासू राहणार, मी आता तुला दुखवणार नाही म्हणून. हालेलुया. त्यांनी सांगितलं की आम्ही असं करू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तेव्हा त्या ख्रिस्ती बंधूने त्यांना सांगितलं, दुसरे पण ख्रिस्ती लोक आहेत, ते असं नाहीये, खोटं बोलतात. हालेलुया. हालेलुया. या बंधूला असं बोलायचं पाळी आली, ते मला माहित नाही, मी माझ्या देवाबरोबर विश्वासू आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. विश्वासू असलेले परमेश्वर विश्वासू असलेल्या लोकांना ओळखत आहे. हालेलुया. हेसेकिया म्हणून जो राजा आहे त्यांच्याबद्दल देव परमेश्वर सांगत आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हा न्यायाने नीतीने वागणारा आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज कोणाला दाखवण्यासाठी काहीतरी करतो त्या गोष्टीला अर्थ नाही. हालेलुया. तुला बघायला कोणी तुझ्या मागे नाही, अशा वेळी सुद्धा तू जर प्रामाणिक म्हणून उभं राहत आहे, हालेलुया, तर तू देवाच्या सानिध्यामध्ये न्यायाने वागणारा व्यक्ती आहे, नीतिमान आहे. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. स्तोत्र संहिता 1 मध्ये 3रा वचन ऐकण्यासारखं आहे. आपण उजवा हात वर करत स्तोत्र संहिता 1 मध्ये 3रा वचन आता आपण ऐकूया. जे झाड पाण्याच्या प्रवाहाजवळ लाविलेले असते, जे आपल्या हंगामी फळ देते, ज्याची पाने कोमेजत नाहीत, अशा झाडांसारखा तो आहे. हालेलुया. जो परमेश्वराचा भय बाळगणारा आहे, नीतीने जीवन जगणारा माणूस आहे. हालेलुया. कडेला लावलेले जे झाड आहे ते हंगामी, हालेलुया, निरंतर फळ देणारा आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. देवाचं वचन ऐकायला कान देणारा व्यक्ती, वचनाकडे ध्यान देणारा व्यक्ती, हालेलुया, वचनानुसार जीवन जगणारा जो व्यक्ती आहे, हालेलुया, धन्यवाद येशू, त्या व्यक्ती फळ देणाऱ्यांपैकी आहे. 3ऱ्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे. 4थ्या वचनामध्ये दुष्ट स्वभाव असलेले लोक, हालेलुया, काही लोक असे आहेत जेवढे कमावायचे आहे तेवढे स्वतःसाठी कमवून ठेवणार, सक्का भावाला वाटणी द्यायला तयार होणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मम्मीला पप्पाला घराबाहेर करायला कमी न पडणारे काही लोक आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. धन्यवाद येशू. हालेलुया. अशा लोक अनितीने अन्यायाने जीवन जगणारे लोक आहेत. माझं नाव लिझा डेमेलो, मी नंदाखाल पॅरिश म्हणून आहे. माझ्या लाईफमध्ये खूप प्रॉब्लेम्स आणि अडचण होते. मेन म्हणजे मला डिप्रेशनचा आजार होता आणि मी खूप त्रासातून जात होती. तर आम्हाला एक
लॉर्ड, हालेलुया. आणि दुसरी साक्ष अशी म्हणजे माझ्या लग्नामध्ये खूप अडथळे येत होते. कारण लोक सांगत होते ही मुलगी अशी आहे तशी आहे, ही काही कामाची नाही, डिप्रेशनचा आजार आहे, हिच्यासोबत कसं लग्न करायचं. पण जेव्हा 23 मध्ये आम्ही इथे आलो, 2023 मध्ये पहिल्यांदा रिट्रीट केली, मला देवाचा खूप अनुभव आला. आणि त्याच्यानंतर घरी गेल्यानंतर काही काळानंतर माझं एंगेजमेंट झालं. आणि 2024 मध्ये ज्या दिवशी आम्ही ते रिट्रीटला आले होते त्या 10 तारखेला बरोबर माझं लग्न झालं. हे खूप देवाची कृपा आहे. आणि अजून माझा आजार पूर्णपणे बरा झाला नाही, पण मी ते जेव्हा रिट्रीटला आली आता दुसऱ्यांदा, तेव्हा पहिला दिवस मला खूप कंटाळा आला होता. सगळ्यांनाच येतो पहिला दिवस, आपला टेन्शन मधून येत असतो आपण. पण जेव्हा दुपारी मला खूप स्पर्श झाला आणि मला अनुभव आला की कुठेतरी माझा आजार बंद होत आहे किंवा मी शांत होत आहे. मला खूप म्हणजे बरं वाटत आहे. आणि आता मला पूर्णपणे बरं वाटत आहे. आणि खूप खूप म्हणजे मला देवाने खूप स्पर्श केले असं जाणवत आहे मला. तर मी देवाला धन्यवाद देते. आणि फादर बेनियन जे सगळे सिस्टर्स काम करत आहेत त्यांच्यासाठी मी नेहमीच प्रार्थना करणार. आणि इथे येणाऱ्या सर्व लोकांवर देवाची कृपा अशीच असू दे. प्रेज द लॉर्ड. आमीन. थँक्यू. प्रभु तुम्हा बरोबर असो. भयंकर डोकं दुखण्याचा त्रास असलेल्या अनेक लोकांना डोकं दुखण्याच्या बंधनापासून पवित्र आत्मा सोडवत आहे, आशीर्वाद देत आहे. आपण टाळ्या वाजवत वारंवार सर्दी येत आहे, वारंवार सर्दी येत आहे, शिंग येत आहे आणि जीवन अस्वस्थ करून टाकत आहे. एवढे त्रास असलेल्या अनेकांना पवित्र आत्म्याने आता सुटका दिलेला आहे. आपण टाळ्या वाजवत संधिवाताचा त्रास असलेल्या काही लोकांना खात उघडायला बंद करायला वर पण दुखणे त्रास आहे. असा प्रकारे सांधेच्या संबंधामध्ये त्रास असलेल्या अनेक लोकांना देवाने सुटका देऊन आशीर्वाद दिलेला आहे. आपल्यामध्ये मानसिक तणाव, मानसिक आजार असलेल्या काही लोक जे लोकांच्याकडे कसे तरी नजरेने बघत राहणार आणि खूप टेन्शन मधून वर जात आहे, असा मानसिक आजार त्रास असलेल्या अनेक लोकांना देवाने आता सुटका दिली आहे. लिक्विडच्या संबंधातील अडखळण, तसाच प्रकारे घशामध्ये त्रास, दोन्ही डोळ्यानं तक्रार असलेल्या अनेकांना पवित्र आत्मा आता स्पर्श करत आहे. तुमच्यामध्ये कोणतरी एका व्यक्ती जवळ येशू आता जवळ येऊन उभा आहे आणि तुमचा आत्मा येशूला विचारत आहे, येशू मी विजयी होणार का? हालेलुया. येशू त्या व्यक्तीला पकडून त्यांना सांत्वन आणि समाश्वास देत आहे. आणि येशू त्या व्यक्तीला सांगत आहे, वचन देत आहे, माझ्या ठाई तू विजयी आहेस. हालेलुया. 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 प्रेज द लॉर्ड. असे कोणतरी आहे जे खूप मूडी आहे, मध्ये मध्ये मूड व्हेरिएशन होत आहे. कधी कधी काही गोष्ट हातामध्ये घेणार आणि नको म्हणून सांगून ते सर्व सोडून टाकून निघून जायला बघताय. हालेलुया. तसा प्रकारे मूड व्हेरिएशनच्या त्रासाद्वारे जाणारा काही लोकांना पवित्र आत्म्याने आज स्पर्श केलेला आहे, त्यांना आशीर्वाद दिलेला आहे. आत्महत्याच्या विचाराने
पिळलेले काही लोक, कुठेतरी पाणी वर दिसले, कुठेतरी विहीर वर दिसले तर वाईट ऊर्जा डोक्यात येत आहे. अशा अनेक लोकांना त्या बंधनांपासून सोडवत देवानी आज सुटका आणि आशीर्वाद दिलेला बरोबर असो. आणि तुमच्या अंतर्यामी सर्वशक्तिमान परमेश्वर बाप आणि पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हा सगळ्यांना आशीर्वाद देवो. आमेन.